दुर्दैवाने काल कणकवलीमध्ये काँग्रेसचे जे निरीक्षक आले होते त्यांनी सुद्धा माझ्याकडे तोच सूर आळवला, जर होत नसेल तर आम्ही आमच्या स्वबळावर लढायची आमची तयारी आहे. असं आहे की ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांना काय आम्ही थांबवू शकत नाही, पण आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील की महाविकास आघाडीने एकत्रित येऊन लढवले तर अधिक चांगलं आहे. सध्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय स्वैराचार चालू आहे, हैदोस घातला जातोय सध्याच्या राज्यकर्त्यांकडून, दारू अड्डे चालवले जातात, गोवा बनावटीची दारू गावागावामध्ये दुकानं उभी राहिलेली आहेत अगदी काळोखातली, आणि सगळेच भ्रष्टाचारी मार्गाने पैसे कमवण्याचे जे धंदे चालू झालेले आहेत त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. त्याच्या विरोधात लोक उभे राहत आहेत, परंतु पैशाचा बेसुमार वापर करायचा आणि मतं विकत घ्यायची या धंद्यातून ह्या निवडणुका लढवण्याची शक्कल लोकसभा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या वेळेला ह्या जिल्ह्यामध्ये यशस्वी झाली त्यांची. तोच पायंडा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे भाजप आणि गद्दार गटाचे निवडणूक लढवणारे जे लोक आहेत ते अवलंबू इच्छितात. त्याच्या विरोधात जिल्ह्यामध्ये लोकमत खूप जबरदस्त ताकदीने उभं राहतंय. त्या लोकमताच्या आधारावर आम्ही निवडणूक लढवायचा प्रयत्न करतोय. आजही शहर विकास आघाडीची कुजबूज आहे, आजही कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी होईल अशी चर्चा आहे. काय वाटतंय, उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे शिंदे गटासोबत जाईल? बघा, शहर विकास आघाडी हा पॅटर्न काही नवीन नाही आहे. मागची कणकवलीतली निवडणूक जी होती नगरपालिकेची, हे सुद्धा शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच सर्व कणकवली प्रेमी एकत्रित येऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली होती, जिंकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला सुद्धा ज्या पद्धतीने कणकवलीची वाताहत होत चाललेली आहे, भ्रष्टाचार माजलेला आहे, बेबंदशाही माजलेली आहे, त्याच्या विरोधात सर्वसामान्य कणकवलीकर एकत्रित येऊन शहर विकास आघाडी करत असेल, कोणत्याही राजकीय पक्षाला बरोबर न घेता, तर आम्हाला त्याची काही अडचण नाही आहे. पण ते कणकवलीकरांनी कणकवलीच्या हितासाठी जे ठरवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या शहर विकास आघाडीचा नक्कीच पाठिंबा देईल. पण इतर जे म्हणजे जे भाजप आणि गद्दार गट आहेत त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये स्थान दिलं जाऊ नये ह्या मताचे आम्ही आहोत. काही संभ्रमाची वक्तव्य अशी संभ्रम आहे, विसंवाद आहेत, एकमेकाच्या उरावर तुटून पडले आहेत. त्यामुळे नारायण राणे रवींद्र चव्हाणला संपवायला निघालेले आहेत, रवींद्र चव्हाण शिंदे गटाला संपवायला निघालेले आहेत, नितेश राणे पालकमंत्री आमदार निलेश राणेंना संपवायला निघालेले आहेत आणि निलेश राणे नितेश राणेंच्या उरावर बसलेले आहेत. पण सावंतवाडीमध्ये जे भाजपमध्ये पुन्हा दाखल झालेले विशाल परब यांनी आपल्या शिवसेनेमध्ये आपण ऑफर दिली, काय सांगता? नाही, मी सांगितलेलं आहे की विशाल परबांसारखा एक सुसंस्कृत आणि समाजाभिमुख काम करणारा कार्यकर्ता हा कुठेतरी भरकटला जाऊ नये आणि त्यांचे कुठेतरी राजकीय कुठेतरी अस्त होऊ नये ह्या प्रामाणिक हेतूने एक सिंधुदुर्गातला चांगला माणूस चांगल्या पक्षात आला, चांगल्या विचाराच्या बरोबर आला तर पुढे जाऊ शकतो, हे प्रामाणिक मत आमचं मत आहे. परंतु आजपर्यंत रवींद्र चव्हाणांनी त्यांना आधार दिला, नारायण राणेंनी खूप आव्हान दिलं की कोण विशाल परब, त्याला मी बघून घेईन. असे हे जे काय चाललेलं भाजप नारायण राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चाललेली जी काय कलगीतूर आहे ना, हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हितासाठी नव्हे, त्या दोघांच्या स्वार्थासाठी तो चाललेला कलगीतूर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.